राजानं आम्हाला जो धर्म शिकवलाय तो आम्ही करतच राहणार. स्वधर्माबद्दल आढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता, हे आमच्या राजानं आम्हाला जे ब्रीदवाक्य दिलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पहिल्यांदा आज मितीच्या इतिहासात त्या किल्ल्यावरती लावला गेला. हे काम पूर्ण रात्रीच झालं. ज्या रात्रीत ते काम झालं ती ऍक्च्युली वास्तूची डागडुजी करायची आहे, त्याला हात नाही लावायचा. पुरातत्वचा नियम आहे, हात नाही लावायचा, दगड नाही हलवायचा, काय नाही करायचं. तुम्ही पण काय करणार नाही, आम्हाला पण काय करू देणार नाही. ती वास्तू ढासळून जाणार. गडावरती सगळ्यात वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती त्या मंदिराची पुजारी 80 वर्षाची, ती म्हणली जवळजवळ माझ्या हयातीत आणि माझ्या वडिलांच्या पाठीमागच्या हयातीत आम्ही आजपर्यंत बघितलं नव्हतं की त्या देवाला कधी लाईट लागले. अध्यक्ष मराठा तितुका मेळावा व प्रतिष्ठान कोल्हापूर महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा अष्टविनायक तरुण मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढा मोठा जाज्वल्य इतिहास असणारा किल्ले विशाळगड त्यांनी इथं साकारला आणि शिवरायांना वेगळीच मानवंदना दिली. सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य आणि समर्थकांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. काम खूप अवघड आहे, खरोखर दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. मयूरदादांनी थोडक्यात परिचय दिला, मी जास्त वेळ घालवत नाही, कारण मानसिंग दादांनी सुद्धा बऱ्यापैकी किल्ल्याचा इतिहास सांगितलेला आहे आपल्याला. बाकीचा इतिहास काय आपण गुगलवरती आणि याच्यावरती प्रत्येक किल्ल्याचा बघू शकतो, त्याच्यात मी जास्त वेळ घालवणार नाही. ऍक्च्युली मुद्द्याकडे वळण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी फक्त सांगेन आवर्जून. म्हणजे पदभ्रमंती अभ्यास मोहिमेच्या माध्यमातून 2000 सालापासून साधारण आम्ही गडकोट किल्ल्यांचं ट्रॅकिंग सुरू केलं. इंडिव्हिज्युअल किल्ल्यांचं ट्रॅकिंग सुरू केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा स्त्रोत कमी होते, एसटीने टेम्पोनी वगैरे प्रवास करायला लागायचा. नॅव्हिगेशन प्रॉपर नसायचे, मोबाईल्स नसायचे, त्याच्यामुळं असंच ट्रॅव्हल करायचं. किल्ले बघायचे, मग अभ्यास आत्मीयता वाढत गेली, ध्यास वाढत गेला. त्याच्यानंतर जसजसे पिरियड जाईल तसे ग्रुप्स वाढत गेले, सोर्सेस वाढले, मोबाईल्स आले, नॅव्हिगेशन आले, त्याच्यामुळे किल्ले बघण्याचा ओघ वाढला. आज मिती जवळजवळ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि गोवा या इंडियातल्या 5 राज्यांमधून 270 किल्ल्यांची गडकोट भ्रमंती पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला मी मागवळून बघतोय की बाबा हे पदभ्रमंती आपण केली, बघितलं, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, हे आपल्यापुरतं मर्यादित राहिलं. ऍक्च्युअली मी माझ्या राज्यासाठी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं. ज्या वेळेला मी मरणार आहे त्यावेळेला मला एक समाधानाची लकीर माझ्या चेहऱ्यावरती 100% पाहिजे की ज्यांच्यामुळे मी स्वाभिमानानं आज जगतोय. समस्त आपण महाराष्ट्रातली जनता सगळी स्वाभिमानानं जगतोय, त्यांच्याबद्दल आपल्याला काय ना काहीतरी करून जायचंय. ते कोणत्या पद्धतीनं करता येईल याचा सुद्धा आम्ही पुढे विचार केला, समविचारी माझे बालपणापासूनचे जे मित्र आहेत, 15-20 जणांची आमची पहिली प्राथमिक टीम आहे. नंतर जॉईन होत त्याचा आकडा आता खूप मोठा झालाय. त्याच्यामधले सुरुवातीच्या पहिल्या कार्यकर्त्यांना ही संकल्पना सांगितली आणि आज मितीस आपण छत्रपतींचा इतिहास ज्या वेळेला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला एवढाच आपल्याकडे मार्ग आहे की एकतर पुस्तक, व्याख्याते किंवा ऐकीव माहिती, याच्या व्यतिरिक्त सोर्सेसच नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ट्रॅकिंगच्या माध्यमातून किल्ले बघितल्यानंतर तिथं गेल्यावर कळतंय की आपण बरोबर 350-400 वर्ष पाठीमागे जातोय आणि डोळे मिटल्यानंतर आपल्याला कळतंय की आपण कुठे आहे. आणि ती जिवंत स्मारकं खऱ्या अर्थानं छत्रपतींची आहेत, ती आपण जपायला पाहिजेत. कारण ती जर एकदा नामशेष झाली तर आपण पुढच्या पिढीला काहीच दाखवू शकणार नाही. आपल्याकडे पुरावाच नाही की शिवाजी महाराज जन्माला आले होते. एवढं सुद्धा आता आज मितीस तेवढं अवघड झालंय सगळं. आता याचं प्रिझर्वेशन करायचंय. काय करायचं, तुटपुंजी व्यवस्था आहे, शासकीय मदत उपलब्ध नाहीये, पुरातत्व खातं काम करतंय पण ते फक्त खायचं काम करतंय. आलेला सगळा फंड कुठं जातोय काहीही कळत नाही. मग करायचं काय आहे, आपल्या हातात तर काही नाहीये. निधी संकलन केलं पाहिजे. चर्चा केल्यानंतर असं कळालं की जास्त लांबचा पल्ला न गाठता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 14 किल्ले आहेत त्याच्यामधला एक किल्ल्याचं काम आपण हाती घ्यायचं. त्याच्यात सगळ्यात बरबटलेला आणि घाण झालेला किल्ला म्हणजे किल्ले विशाळगड. तमाम कोल्हापूर वासियांना सगळ्यांना माहिती आहे की किल्ल्याची दुरावस्था काय होती. आणि म्हणजे सांगायला दुर्दैव वाटते, परधर्मीयांनी तिथं आक्रमण केलेलं. आणि जवळजवळ 2015ला आम्ही ज्यावेळेला किल्ल्यावरती पहिल्यांदा गेलो तिथं प्राथमिक पाहणी करण्यासाठी, पूर्ण कोंडाळा आणि ओकिरडा केला होता. मलिक रेहान, ज्याचा इतिहासामध्ये संदर्भ दिला जातो साधारण 1450च्या दरम्यान वगैरे, बहामनी सल्तनीचा एक सुलतान होता, सरदार होता आणि तो आला होता मोहिमेसाठी विशाळगड घ्यायला. आणि 6 वेळा प्रयत्न करून त्याला किल्ला मिळाला नाही. 7व्यांदा त्यानं फितुरी करून किल्ला घेतला. त्याच्या वरती दर्गा करून त्याचं उदात्तीकरण झालंय. मुस्लिम कम्युनिटीने त्याला खूप उचलून धरलं, मोठाच्या मोठा दर्गा झालाय त्या ठिकाणी. अतिक्रमण प्रचंड वाढलंय. 1940ची यादी जर बघितली किल्ल्यावरची तर मुस्लिम कम्युनिटीची घरं होती 20 आणि हिंदू कम्युनिटीची घरं होती 20. उतार्यानुसार शासकीय अधिकृत माहिती आहे. तीच
जवळजवळ 25-30 वर्षानंतर मुस्लिम कम्युनिटीची घरं झाली डबल आणि हिंदू कम्युनिटीची घरं आहेत तेवढीच. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे काय की मुळात गडकोट किल्ले हे रहिवासाचा काय त्याच्याशी संबंधच नसायला पाहिजे. गडकोट हा वेगळाच पार्ट आहे, त्याच्यावरती कुणाचंच राज्य नाहीये. तिथं फक्त आपल्या या वास्तूच शाश्वत असल्या पाहिजे. तिथं रहिवास आला की मग त्याच्या अनुषंगानं बाकीच्या गोष्टी येतात आणि सगळं गोंधळ होऊन जातोय. ती परिस्थिती नेमकी तिथं घडली. जिल्ह्यातले सगळ्यात 2 मोठे आपले किल्ले पन्हाळा आणि विशाळगड, या दोन्ही किल्ल्यांना प्रचंड मोठा इतिहास आहे. दोन्ही किल्ले राजधानीचे आहेत. स्वराज्याच्या 3 छत्रपतींचा पावन स्पर्श त्या किल्ल्यांना लागलाय. विशाळगडवरचा तर तुफान मोठा इतिहास आहे. संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील, सगळ्यांशी निगडीत असणारा इतिहास आहे. पण आज मी त्याची अवस्था अशी होती, आम्ही गेल्यानंतर 2015 साली, की त्या गडावरती कुठेही दिसत नव्हतं की हा किल्ला कुठला किल्ला आहे. सगळीकडे ते दर्गा आणि त्याचे फोटो दर्ग्याचे आणि ते लिहिलेले बॅनर्स आणि हे आमच्या माणसांनी पण तेच कोंबड्याचे दुकानं रस्त्यातनं सगळ्या लागलेली. वरती कत्तलखाना होता, तिथं लाईन लावून आपली पण माणसं त्याच्यामध्ये उभा राहायची. त्याच्यानंतर असा कुठलाही अवैध धंदा व्यवसाय किंवा ज्याला आपण नशेचे पदार्थ जे त्या ठिकाणी मिळत नाहीत. एक वेळ कोल्हापूर शहरामध्ये काय मिळणार नाही, पण गडावरती 100% तुम्हाला ती गोष्ट उपलब्ध होणार. एवढं तिथं काटेकोर नियोजन त्या कम्युनिटीनं करून ठेवलेलं होतं. त्या व्यतिरिक्त त्यांची दंडेलशाही, मारामारीची प्रकरणं, हाणामाऱ्या, त्याच्यामुळे मार्ग कसा काढायचा. शासकीय अनास्था आहेच, त्यांच्याकडे पैशाचे रिसोर्सेस भरपूर आहेत. अशा ठिकाणी जाऊन काम करायचं आहे. पहिली प्राथमिक फळी माझ्या बरोबरची 15 मुलांची सोडून गेली. विचार केला त्यांनी की आम्ही दुसऱ्याची घाण काढायला तिथं जायचं काय, चांगल्या किल्ल्यावरती जाऊन काम करूया. म्हणलं नाही जमणार. जिथं गरज आहे त्याच ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे आणि तो किल्ला उभा करायचा आहे. एवढा मोठा त्या किल्ल्याला इतिहास आहे. तर गेलो तिथं, त्या ठिकाणी रेकी केली. आमच्या प्राथमिक फेरीमध्ये 16 साली काम चालू झालं. गडावरती जवळजवळ 31 वास्तू नोटिफाय केल्या गेल्या आणि त्याची पूर्ण इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम झालं की तिथं साफसफाई स्वच्छतेच्या पहिल्या प्राथमिक मोहिमा झाल्यानंतर राजवाडा परिसर, राजवाड्याचा इतिहास तर एवढा मोठा आहे. आता तो पंतप्रतिनिधींचा राजवाडा म्हणून नावारूपाला आहे, पण त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं वास्तव्य असायचं. संभाजी महाराज ज्यावेळेला रायगडवर जाण्यासाठी निघाले संगमेश्वर मार्गे, त्यावेळेला ती रात्र ते ज्या ठिकाणी राहिले ते वाड्याचं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, पोरं काम हात घालून काम करायला गेली की काचा पाय ठेवल तिथं. तो पंतप्रतिनिधींचा राजवाडा म्हणून नावारूपाला आहे, पण त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं वास्तव्य असायचं. संभाजी महाराज ज्यावेळेला रायगडवर जाण्यासाठी निघाले संगमेश्वर मार्गे, त्यावेळेला ती रात्र ते ज्या ठिकाणी राहिले ते वाड्याचं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, पोरं काम हात घालून काम करायला गेली की काचा पाय ठेवल तिथं घाण. तिथं अकोमोडेशन दिलेले होते, तिथं रूम्स मधले सगळे लोक, आणि हे लोक सांगतात तिथं टॉयलेट वगैरे करायला तिथं जावा, त्या राजवाड्यात जावा. राजवाड्याच्या इकडच्या साईडला नरसिंह मंदिर आहे, ती गड देवता आहे, जागृत देवता आहे. त्याच्या चौतर आहे, त्या चौतऱ्यावरती माणसं, लहान मुलं ठीक आहे समजू शकतोय, मोठी माणसं सुद्धा चौतऱ्यावर बसून टॉयलेट करायचं. चौतऱ्यावर बसायचं आणि या साईडला टॉयलेट करायचं. ही हिंदू धर्माच्या देवळांची अवस्था. मी जास्त लांबचं नाही सांगत, 2016ची गोष्ट सांगतोय. एवढा बरबटून गेलेला किल्ला. गडदेवता वाघजाई देवीचं मंदिर पश्चिम तटबंदीच्या ठिकाणी आहे. तिथं नावाला फक्त त्याचा जोता शिल्लक होता. ती गडाची देवता आहे, गडाची अधिपती आहे ती देवता. तर तिचं फक्त मूर्ती ती पण एवढी शिल्लक राहिलेली. ती 2 तुकडे करून टाकलेले त्यांनी, आणि ते पण टाकायचे खाली दरीत. मुलं जायची कायम त्या माचाळकडून. पलीकडच्या साईडला माचाळचा डोंगर आहे जो पॅरल आहे, इक्विव्हॅलंट टू विशाळगड. त्याची हाईट आहे, त्याच्यावरून जाणं येणं सुद्धा होतं. तिकडे मुचकुंदी ऋषींची गुहा सुद्धा आहे. ते पश्चिम तटबंदीचं विशाळगडचं दार त्या साईडला येते, तुम्ही बघताय त्या साईडला आहे ते दार. तिकडून आपण कोकणामध्ये सुद्धा उतरू शकतो. 2 एंट्री आहेत विशाळगडला जायला. म्हणजे पूर्व पश्चिम जर त्याचा दर्शनी व्याप असेल तर आपण चढताना पूर्वेकडून गडाला या साईडनं चढतो आणि ती पाठीमागची बाजू येते. तिकडे एक दरवाजा आहे आणि या साईडला एक दरवाजा आहे. औरंगजेबानं ज्यावेळेला हल्ले चढवले शेवटच्या फेजमध्ये, त्यावेळेला दोन्हीकडे मोर्चे लावले होते, पुढच्या साईडला सुद्धा आणि मागच्या साईडला सुद्धा. दोन्हीकडून फायरिंग करून नंतर तो किल्ला तरी सुद्धा आला नव्हता. तो पार्ट अलग आहे. त्या साईडला जे वाघजाईचं मंदिर आहे त्याची मूर्ती फेकून द्यायची. त्याच्या शेजारी आर्टिफिशियल घोडे की टाप नावाचं एक ठिकाण त्यांनी तयार करून ठेवलेलं. घोडे की टाप काय आहे, माणसं तिथं आमचीच माणसं आमच्या माणसांना सांगायला लागलं. मलिक रेहानच्या घोड्यानं कड्यावरनं उडी मारली, त्याच्या पायाची टाप तिथं उठली आहे, त्याच्यातून पाणी येते, ते पवित्र पाणी आहे. ते पाणी अंगाला लावायचं, आपण चांगलं हे होते, पवित्र होतोय आपण. सगळी त्या कम्युनिटीची माणसं तिथे 10-10 रुपयाला ते पाण्याच्या बाटल्या विकायचा धंदा चालू केला. ते तिथं उतरायचं त्यांनी, ते अंगाला पाणी बिनी लावत तिथं बसून. ही असले प्रकार. तिथे समोर वाघजाई देवीचं मंदिर आहे, ती देवी आहे हिंदूंची, त्याच्याकडे कोण बघायला तयार नाही. ती
ती मूर्ती दुभांगलेली आहे. असं अंगात चरचर राहिलेलं पहिल्यांदा बघितल्यानंतर. तिची ताकद एवढी प्रचंड आहे त्या देवीची. कौल लावणं वगैरे प्रकार त्या ठिकाणी होतात. आणि मग ते आम्ही ठरवलं की ज्यावेळेला आमची ताकद वाढेल पैशाच्या दृष्टीनं त्यावेळेला आम्ही पहिला काम तिचं करेल. असं सगळी रेकी पूर्ण केल्यानंतर 31 वाजता नोटिफाय केल्यानंतर पहिल्यांदा किल्ल्याचं एवढ्या वर्षानंतर तिथं बोर्ड लागला, ज्याच्यावरती माहिती, नकाशा प्रॉपर, नॅव्हिगेशन्स केले गेले, बुलेट टाकून सगळा मार्ग रेखांकित केला गेला, माहिती किल्ल्याची दिली गेली. आणि त्याच्यावरती कळायला लागलं माणसांना की बाबा ह्या 31 वास्तू ह्या किल्ल्यावर बघायच्या आहेत अजून. मग ज्यावेळेला लोक जात होते त्यावेळेला त्याचा फोटो काढायचा आणि फिरायला जायचं. कळणार कसा मार्ग? आमच्याच माणसांना माहित नाही जायच्या वाटा कुठं आहेत. वरच्या लोकांना सांगणार काय दुसऱ्या आलेल्या पर्यटकांना? सोर्सेस काय तिथं शासनानं पण ठेवलेले नाही आहेत माहिती द्यायची. त्याच्यासाठी आम्ही नॅव्हिगेशन करायला ऑइल पेंटनी मार्गावरती म्हणजे इन बिटवीन स्टॉप्स प्रत्येक स्पॉटच्या मार्गावरती जी दगड आहेत ती 5-5 फुटावरच्या दगडांना येलो कलरचं पेंट करत 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 अखंड किल्ल्यावरती सगळी दगडं पेंट करून ठेवली. आणि एकच लाईन त्या बोर्डवरती लिहून ठेवली की आपल्याला दिशादर्शनासाठी येलो कलरचे दगड फक्त फॉलो करा. प्रत्येक ठिकाणी कोण असणार नाही सांगायला. दगड बघत गेली तरी प्रत्येक स्पॉट आपण बघत 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 जातोय. त्या ठिकाणी प्रत्येक स्पॉटला त्या वास्तूच्या नावाचा लोखंडी फलक लावला गेला, जेणेकरून तिथं कळावं. बघणं सुरू झालं, लोक फिरायला लागले, सगळीकडे कळायला लागलं की एवढ्या वास्तू आहेत. ओघ थोडा थोडा वाढायला लागला. पण या लोकांनी काय केलं होतं, जवळजवळ 70% किल्ला अक्वायर करून ठेवला होता आपली वस्ती बसवून आणि ते दर्ग्याच्या अनुषंगानं. तो एक दर्गा सोडून मागच्या साईडला नमाजगीर नावाचा आणखी एक दर्गा तयार केला. 2 दर्गे झालेले आहेत. शिवाय हे बाकीचे सगळे व्यवसाय चाललेत ते. आणि एंटरटेनमेंट म्हणून जाणाऱ्यांची संख्या भरपूर. विसंगती अशी आहे, दुर्गचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला त्या किल्ल्यावरती अतिक्रमण पण झालेलं आहे. दोन्ही गोष्टीतनं काम कसं करायचं आहे. आणि शिवाय परधर्मीयांचे तिथं म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आहेत. काम करताना खूप मर्यादा येतात. अशा ठिकाणी काम करताना एक प्लेन सरफेस असणाऱ्या किल्ल्यावरती जिथं कोणी नसतं तिथं काम करायला खूप सोपं आहे. त्या ठिकाणी काम करायला खूप अवघड होतं. आमच्या मुलांनी खूप खूप कष्टानं काम केलंय. पाणी सुद्धा मिळत नाही आहे. मग त्याच्यानंतर ते बोर्ड लावून झाला. गडाचा पायथा या साईडनं तुम्ही बघितलं तर एंट्री करून जातोय तिथं लोखंडी पहिला पूल केला होता इकडून तिकडे डायरेक्ट गडावरती जाण्यासाठी, पूर्णपणे अनधिकृत. काही त्याला सोर्स नाहीये. माणसाने आपल्या सोयीसाठी तो पूल तयार केला. पूर्वीची पुरातन वाट खालनं जाणारी शिवकालीन राजमार्ग आहे ज्याच्यावरून महाराज जात येत होते, ती खालनं वाट आहे. त्या वाटेवरती सगळा कचरा विचरा टाकून ती वाट बुजवून टाकली. तिकडं कोणी जायलाच नको. त्याच्या पुढे अतिक्रमण खोकी वकी लावून सगळं गच्च करून ठेवलेलं, रस्ता बंद करून ठेवलेला. तो मार्ग एका रात्रीमध्ये ओपन केला. त्याच्या पुढची खोकी काढली. त्या ठिकाणी 18 फुटाची मोठी कमान उभा केली फॅब्रिकेशन मध्ये आणि त्याच्यावरती पहिल्यांदा किल्ले विशाळगड उर्फ खेळणा उर्फ विशाळगड नावाचा बोर्ड लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पहिल्यांदा आज मितीच्या इतिहासात त्या किल्ल्यावरती लावला गेला. हे काम पूर्ण रात्रीच झालं. ज्या रात्रीत ते काम झालं ती रात्रभर पोरं काम करत होती. तिथून इकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे गोंधळ उडाला आणि सगळे बाकीचे तिथले तहसीलदार, पोलीस प्रशासन सगळे पाठीमागं. लोक तिकडून इकडे उडकायला घरी कुणी काय केलंय आणि काय केलंय आणि काय केलंय. मग त्याच्यानंतर त्या झाल्या घडामोडी बरीच. काय झाले, काय चोरी गेले काय, का आम्ही काय टोल नाका लावलाय काय तिथं, माहितीसाठी तिथं कमान लावले. तो दरवाजा आम्ही ओपन केलाय, ती मार्ग आम्ही ओपन केली. झालं ते थोड्या दिवसानं प्रकरण विरला. अजून ती व्यवस्थित कमान आहे. त्या जागेवरून माणसांचं येणं जाणं चालू झालं. तो रस्ता खुला झाला, स्वच्छता झाली. त्या मार्गावरती 2 देवळं आहेत. गणेश मंदिरची गुमटी आहे. पुढच्या साईडला खोकलाई देवीचं छोटं मंदिर आहे. तिथं नारळ ठेवून प्रत्येक लोक वरती जायची पूर्वीची परंपरा आहे, ती पुन्हा चालू झाली. तिथून वरती आल्यानंतर पुढच्या साईडला आपला बोर्ड लागला. तिथं माहिती कळाली, नकाशा कळाला, ते गड फिरणं चालू झालं. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराला हात घातला. मंदिराचं काम करताना पैशाचा प्रॉब्लेमसाठी आम्ही ब्राउचर फिरवलं ऑफिशियल सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्याच्यावरून पटनाने आपल्याला 10-10 रुपये पासून माणसांनी मदत केली आणि त्या 10-10 रुपयाचे पैसे जमा करून कन्झर्वेशन मध्ये आम्ही छत्र निर्माण केलं. कारण ज्यावेळेला पोस्ट फिरली त्यावेळेला ती पुरातत्व विभागापर्यंत पोहोचली. कशी पोहोचली माहित नाही, कारण काम करत असताना आडवी येणारी भरपूर लोक आहेत. त्यांनी ती पोस्ट तिकडेपर्यंत पोहोचवली. त्यांनी फोन करून विचारलं काय करायला काढले आणि हे इलिगल आहे. ठीक आहे म्हणलं, ते थांबवलं. महिनाभर शांत ठेवलं काम आणि त्याच्यानंतर आम्ही परत हळूच जाऊन ते काम चालू केलं. पत्रे पोल खालून वरती साधी सॅक घेऊन आणि 2 पाण्याच्या बाटल्या घेऊन चढायला साधारण 25 मिनिटं लागतात. दर्शनी दरवाजाजवळ खालून जायला. तिथून साधारण पुन्हा परत तास ते 1.5 तास लागतो वाघजाई देवीच्या मंदिरापर्यंत जायला, रिकाम्या हाताने फक्त सॅक लावून चालत. त्या ठिकाणी पोल, हेवी मोठे पत्रे, सिमेंट, वाळू, ग्रीट हे सगळं त्या जाग्यावरती चढलं.
त्या ठिकाणी जाऊन डंप झालं आणि तिथं काम चालू झालं. पाणी नाही, लाईट नाही. पश्चिम साईडचं टोकाचं ठिकाण, तिथे एक झरा आहे, पाण्याचा उमाळा आहे आणि तिथं थोडं थोडं पाणी येते. त्याला 1 लिटरची आपण मिनरल वॉटरची पाण्याची बाटली जी पितो ती बाटली लावून एक मुलगा बसलेला असायचा. त्या बाटल्याने पाणी असं भरून 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 आणून तिथं त्या ह्याच्यात साचवलं. त्याच्यातून कॉन्क्रीट तयार केलं. खड्डे काढायचे पोल्ट काढायला, तर त्याच्यासाठी निदान पश्चिम साईडची बाजू वाऱ्याचा झोत फार आहे, दरीची साईड आहे, पक्क झालं पाहिजे काम. म्हणून त्यावेळेला तिथं लाईट नसल्यामुळे ब्रेकर चालू करू शकत नाही. हाताने खड्डे काढायला पाहिजेत. काय करायचं, छिन्नी आणि हातोड्यानं बोराने खड्डे काढले. छिन्नी हातोड्यानं काढण्यासाठी तिथं माती नाही आहे, खाली पूर्ण कातळ आहे आणि तो कातळ एवढा स्ट्रॉंग आहे की असं घाव घालेल ते लवकर ठिकऱ्या उडायच्याच नाही. खूप वेळ लागला, खड्डे निघले, झालं. ते लावलं, कॉन्क्रीट टाकलं, बसले पोल, पत्रे बसले, छान झालं. त्याच्यावरती लाईट लावायचं नियोजन करून सोलरचं पॅनल बसवलं, लाईट लावला, लाईट सुद्धा लागला, सगळं झालं. मंदिर केलं, प्रॉपर झालं. गडावरती सगळ्यात वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती त्या मंदिराची पुजारी 80 वर्षाची आहे. ती म्हणली जवळजवळ माझ्या हयातीत आणि माझ्या वडिलांच्या पाठीमागच्या हयातीत आम्ही आजपर्यंत बघितलं नव्हतं की त्या देवाला कधी लाईट लागली. ती आता लाईट लागली. खूप चांगली गोष्ट झाली. लोकांनी थोड्या दिवसानंतर कुणी मोडली माहित नाही, ती बल्ब फोडायचा, ती लावलेली बॅटरीवरची ती फोडायचा प्रयत्न करायचा, पॅनलवर फोडाफोडी करायची, परत जायचं, परत गेल्यानंतर ते परत लावायचं, परत जिथल्या तिथं करायचं. हे प्रकार आमचे चालूच आहेत. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतच राहणार. जे त्यांनी करणार आहेत ते त्यांना कर्म करू देत. आमच्या राजानं आम्हाला जो धर्म शिकवलाय तो आम्ही करतच राहणार. स्वधर्माबद्दल आढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता, हे आमच्या राजानं आम्हाला जे ब्रीदवाक्य दिलंय ते आम्ही निष्ठेनं पुढे चालवणार म्हणजे चालवणार. आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही ते पुढे काम वाढवत नेलं. वाघजाई देवीचं मंदिर झालं, भंडाऱ्याचा सोहळा झाला, त्याच्यानंतर हायलाईट झाला विशाळगड पेपरला आणि सोशलवरती आणि न्यूजला बातम्या आल्यानंतर कळालं की असे होते. ओढ आणखी वाढली. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिराचं काम हातात घेतलं, जे नरसिंह मंदिर मगाशी मी तुम्हाला म्हटलो की ज्याच्यावरती टॉयलेट करायला लोक बसायचे. त्याच्या शेजारी तळं होतं, त्याच्यात कचरा टाकून ते तळं पूर्ण बुजवून तिथं उकिरडा तयार करून ठेवलेला. त्या मंदिराला पण परत तीच केस झाली. ऍक्च्युअली वास्तूची डागडुजी करायची आहे, त्याला हात नाही लावायचा, पुरातत्वचा नियम आहे. हात नाही लावायचा, दगड नाही हलवायचा, काय नाही करायचं. तुम्ही पण काय करणार नाही, आम्हाला पण काय करू देणार नाही. ती वास्तू ढासळून जाणार. एक पाऊस खाल्ला असता त्या वास्तूनं आणि त्यावेळेला आम्ही काम केलं नसतं तर ती वास्तू डिमॉलिश झाली असती. गडावरती इतिहास काळात, शिवकाळात 21 मंदिरांची, हिंदू मंदिर 21 ची नोंद आहे. पण आता आम्ही ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला सुस्थितीतली म्हणता येणार नाहीत अशी 11च मंदिरं होती. 10 कधीच संपली होती. 11 जी शिल्लक होती त्याच्यातली 3 मंदिरं नामशेष कधीही होतील 2-5 महिन्यात, एक पाऊस खाल्ला तर अशा अवस्थेत होती. त्याच्यातली ती वाघजाई देवी, नंतर आम्ही ते नरसिंह मंदिर घेतलं, त्याच्यावरती परत छत्र उभा केलं गेलं, त्याच टाईपनं काम झालं. आणि ऍक्च्युअली वास्तूची डागडुजी केली जी गडावरती कधी झाली नव्हती. त्याचं म्हणजे त्याचा दर्जा भरून वगैरे ते प्रॉपर केलं, चौतरा करून गेला गेला. तुम्ही युट्यूबला किंवा कुठेही फेसबुकला माझ्या नावानं असेल किंवा युट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन दिसेल की पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालंय. खूप सुंदर काम झालं. आता माझी गॅरंटी आहे की जोपर्यंत निदान मी मरत नाही तोपर्यंत तरी ते चांगलं राहणार, त्याच्या पुढे तरी भरपूर अजून चांगलं राहणार. माझा एक विश्वास आहे त्या पद्धतीचं ते काम झालंय, म्हणजे त्याचं समाधान आहे चांगलं. अशा स्वरूपानं ती कामं आम्ही टप्प्याटप्प्यानं वाढवत गेलो. आणि सगळ्या वास्तूंचे आता मंदिर कुठल्या देवाचं आहे माहितच नाही, आत मूर्ती आहे का नाही कल्पना नाही, बघायचं त्या ठिकाणी त्या मूर्तीचं असेल मूर्ती तर ठीक, नसेल तर बसवणे, फ्लेक्स तरी लावणे त्या मूर्तीचं, त्या मंदिराला त्या देवताच्या नावाचा बोर्ड लावणे, कळावं माणसाला की तिथं काय आहे. त्यांनी पूर्ण संपवलेलं, त्याच्यात आमच्या माणसांचा पण सहभाग. ह्याने त्या राजवाड्याची, पंतप्रतिनिधींचा राजवाडा नावानं तो आता नंतर राजवाडा आहे, कारण ताराराणीच्या काळात कसं पंतप्रतिनिधींच्या अखत्यारीत तो कळ आला, तिथून कारभार चालायचा, मग त्याच्यावरती त्यांचं नाव आहे. तर त्या ठिकाणची दगडं काढून ह्या माणसांनी आपली घरं बांधलेत. तिथं साईडच्या भिंती त्याची मोठी मोठी दगडं काढायची, तिथनं आपली घरं बांधायची, त्याच्या शेजारीच राहायचं मस्तपैकी. आणि त्याच्यावरती परत अकोमोडेशन, टुरिस्ट लोक आले की त्यांना राहायला द्यायचं, जेवण वगैरे करणं, पाणी काढणं. 30 रुपयाला एक पाण्याची बालडी विकतात आंघोळीची, प्यायचं पाणी वेगळं, जेवणाचे पैसे वेगळे, सगळं वेगळं. वरती बोलण्याचा रोग कसा असतोय की उदरनिर्वाह, ठीक आहे, उदरनिर्वाहाची साधनं भरपूर आहेत, ते करायला तयार नाहीये. ह्याच हे न करायला पाहिजे. कशासाठी, मग ह्याच्यातून चालतंय काय, कितीतरी इलिगल गोष्टी चालतात तिथं. थोडक्यात एकाच वाक्यात जर म्हणायचं म्हटलं ना, मिनी पाकिस्तान. कुठेही फिरा, मिनी पाकिस्तानात गेल्यासारखंच तुम्हाला फील होणार. पण त्याच्यानंतर ह्याचा परत सोहळा झाला नरसिंह मंदिरचा. त्यावेळेला
इंटरनॅशनल न्यूज चॅनलवरती ती न्यूज गेली. त्याच्यामुळे ते प्रसिद्धीच होतात एवढं आलं की बाबा हे काम तिथं चाललंय. तिकडं अतिक्रमणाचा पण सब्जेक्ट आहे आणि तो मुद्दा आम्ही बरोबर त्या कार्यक्रमामध्ये पुटअप केला. नरसिंह मंदिरच्या सोहळ्याच्या वेळेला आम्ही अतिक्रमण मुक्तीचं रणशिंग फुंकलं आणि त्याचे बॅनर्स आणि त्याचं प्रचलित करायला त्यावेळेला सुरू केल्यानंतर अतिक्रमणाकडे त्याचा ओघ वाढला आणि नंतरच्या मुवमेंट चालू झाल्या. भरपूर संघटना तिथं आपापल्या पद्धतीनं काम करतात. अतिक्रमण मुक्तीसाठी सुद्धा भरपूर संघटनांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. परवाची घटना सुद्धा घडली आहे ती उद्रेकामुळे घडली आहे. कारण आम्ही कॉरेस्पॉन्डन्स करतोय ऍक्च्युली डायरेक्ट समोर म्हणजे ऑपोजिट पार्टीला फेस करतोय तिथं समोरासमोर. किती वेळाला सांगायचं बाबा तिथं वाटेत बसायचं, तिथं चालू आहे कार्यक्रम, काय वाटेल ते चाललंय हे करते. किती वेळा भांडण करणार, मारामाऱ्या करणार, सांगणार, हे करणार ते करणार. कॉरेस्पॉन्डन्स केला, सगळं झालं. शेवटी झाला तो उद्रेक झाला परवा. त्याच्यामुळे आता मर्यादा आली, सगळं थांबवले. पोलीस बंदोबस्त आहे, चेकिंग करून वरती पाठवतात. आमची कामं पण थांबलेत. वाघजाई देवीची मूर्ती बसवायची होती, फुटलेली मूर्ती त्यांनी फोडून टाकले इथनं. त्याचं धड वेगळं असं वेगळं केलंय. मूर्ती बसवायला पाहिजे, परत कॉन्ट्रीब्युशन काढलं. मूर्ती बसवायची होती, बसवणार कशी? तोपर्यंत पायथ्याला पोलिसांची चौकी लागली. वरती पेट्रोलिंगचे पोलीस आहेत. काय करायचं? पुन्हा गनिमिकावा महाराजांनी शिकवलंय आम्हाला कशा पद्धतीने करायचा. मूर्ती पहिला तयार करून घेतली, कुणालाच काय सांगितलं नाही मूर्ती तयार झाली आहे, काय झाले काय झाले. आमच्या मोजक्या लोकांना फक्त माहित होतं. ती लोक फक्त 7च होती. संघटनेत आहेत भरपूर लोक, कुणालाच सांगितलं नाही. मूर्ती तयार झाल्यानंतर कारखान्यातून डायरेक्ट ती मूर्ती उचलली. मुहूर्त कुठला घेतला? रमजान महिना चालू होता, गेल्या खासदारकीची आचारसंहिता चालू होती आणि अमावस्येचा दिवस होता. तिन्ही गोष्टी ज्या दिवशी आहेत तो मुहूर्त आम्ही घेतला. गेलो, मूर्ती कारमधून दडवून ठेवलेली, गेलो, थांबवलं. पायथ्याचे पोलीस असतात, चौकी असते. ते किती वाजता झोपतात, काय झोपतात सगळं आम्हाला माहिती आहे. थांबलो तिथं. मागच्या साईडला गाडीमध्ये सगळे निवांत. रात्रीचा 1 वाजला, 1:15 वाजला, 1:30 वाजता ते लोक झोपले. ते जाऊन बघितलं की ते झोपले. मूर्ती काढली बाहेर. मूर्तीचं झालं असं गोंधळ थोडा आमचा. मूर्ती तयार करताना जे कॅल्क्युलेटेड वजन होतं ते अप्रॉक्स त्याने 35 ते 40 kg पर्यंत आम्हाला सांगितलं होतं घडेल, पण ते भरलं जास्त कारण मूर्ती उतरली कमी काम करताना. वजन गेला 80 किलोवर. अंदाज चुकला, पण आम्हाला ती वेळ साधायची होती. चादर नेली होती आम्ही, ठीक आहे ना, समजू शकतोय आपण. आम्ही 6 जण होतो, 7 जण होतो. तेवढं कॅल्क्युलेशन करून गेलो होतो, पण अंदाज वाढल्यामुळं करणार काय, न्यायचं तर आहे. मूर्ती काढली, गाडीतून बाहेर नेली. त्या पहिल्या पुलावरनं नेली. पोलीस आहेत खाली, वर पण आहेत. जाताना दिसता उपयोगाचे नाहीत. लोकांना दिसलं तरी प्रॉब्लेम आहे. करायचं काय? बॅटरीचा उजेड सुद्धा पडला नाही. अमावस्या कट्ट होती. अंधारातनं मूर्ती त्या वाटेनं अशी 4 जणांनी 4 टोकाला धरून घालून वरती नेली. वरती नेल्यानंतर रूट ठरवलं होतं मी. तट म्हणजे दरीच्या साईडनं अशी तिकडं जायचं होतं. वस्तीतनं गेलं तर कोणाला तरी दिसणार आणि ते लोक बघणार आणि सांगणार, चुगली करणार. मूर्ती जाग्यावरती सीज होणार आणि केसेस पण होणार. त्याच्यामुळे साईडनं आम्ही ती मूर्ती न्यायचं ठरवलं. नेलं. वरती गेलो. चालायचा नंतर स्टॅमिना संपला, सगळं झालं. पेट्रोलिंगचे पोलीस होते वरती. मग मध्यंतरी 2 ठिकाणी क्लॅशेस झाले. एक नमाजगीरचा दर्जा आहे, तिथं CCTV पण आहे. तिथं कुत्री भुकायला लागली जोरात. कुत्र्यांना पण आता कुत्री भुका लागल्यावर माणसं गोळा होणार, सगळं सापडणार. तिथं गप्प उभा राहिली सगळी अशी पुतळ्यासारखी. कुत्री आपोआप गप्प बसलीत. मग परत हळूच तिकडच्या साईडनं पळवत नेली मूर्ती. तिथनं पुढं आम्ही म्हणलं आता थांबायचं नाही, काय वाटेल ते होते, जीव गेला तरी चालेल, पण मूर्ती आता पळवायचीच. अक्षरशः 6 माणसांनी आणि 1 जण डोक्यावर पोतं घेऊन होता, केमिकलचं चिटकवायसाठी नेलेलं. ते कंटिन्यू तिथनं पुढे चालत राहिलो. 1:30-2 वाजता खालनं पायथ्यासनं उचललेली मूर्ती. आम्ही तिथं पोचायला आम्हाला साधारण 5:45 वाजले आणि असं उजाडायला आलं होतं. आणि तोपर्यंत नेमकं त्या साईडनं पोलीस आले, वरच्या साईडला डायरेक्ट जाग्यावरती. झालेलं काय, नेटला रेंज येते म्हणून त्या मुंडा दरवाजाच्या पुढच्या साईडला ते लोक बसले होते, मुलं मोबाईल काढून. त्यांनी बघितलेलं तिकडं जाताना त्यांनी जाऊन पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी रात्री काय गोंधळ नको, काय सांगता येत नाही, काय पण होऊ शकेल. त्यांनी म्हटले काहीतरी घेऊन माणसं तिकडे गेलं, गोंधळ व्हायला नको म्हणून ती सकाळी आली. सकाळी आल्यानंतर समोरासमोर झाली. थांबायचं नाही म्हटलं, यांचं कारभार चालू आहे तोपर्यंत लावून घेतली मूर्ती. केमिकलमध्ये पेस्टिंग केलं. मूर्ती त्या ठिकाणी नवीन बसली. बसल्यानंतर म्हणलं आता घाला काय वाद घालायचा, ते काय वाटेल ते होतं म्हणलं. इथनं पुढे आमची तयारी आहे, काय पण निस्तरायची तयारी आहे. पण डोळे सगळ्यांचे लाल झालेले, कोणी काय खाल्लेलं नव्हतं पुरा. आणि तिथून मध्ये पोलीस सुद्धा जास्त काय आर्ग्युमेंट झाले नाही. ऑफिशियल व्हिडिओ वगैरे आम्ही तयार केले, काय चोरी केलेली नव्हती. त्यांनी पण केले, आम्ही केले. तिथनं खाली सोडायला, तिथून परत पोलीस स्टेशनला वगैरे गेलो, सगळे गेलो. पोलीस स्टेशनमध्ये साहेबांच्या बरोबर बोलत असताना दिस इज इलिगल, असं नाही चालणार वगैरे हे ते
काय चालणार नाही, काय गैर केलंय? तिथे जे चालतंय ते सोडा, आम्ही गैर करायला लागलोय. जे चालतंय ते काय लिगल आहे? झालं, चालू झाले आर्ग्युमेंट्स आणि हे ते तुम्ही काढून घ्या, हे करा ते करा. जमणार नाही म्हटलं. तुम्ही काहीही करा, नियम कायदे सगळे तुमच्या हातात आहेत साहेब. तुम्ही काहीही करू शकताय, काहीही ड्राफ्टिंग करा. आमची सगळ्याला तयारी आहे. बसलेले 7 जण सगळे आम्ही पदाधिकारी आहे. तुम्ही करा, ऍक्शन घ्या. काय पण काय नाही. प्रॉब्लेम काय होता, खाली पोलीस चौकी, मूर्तीवरती गेली कशी? पहिलं क्लेम त्यांच्यावर येणार, आम्हाला हे माहित होतं. झालं. दुसरी गोष्ट, साहेब विचारा लागले तिथं वरती, अरे वरचे पेट्रोलिंगचे पोलीस काय करत होते? त्यांनी ऑलरेडी त्यांना माहित होते आपल्यावरती एलिगेशन येणार, म्हणून त्यांनी काय केलेलं, एक व्हिडिओ वरनं काढून खाली अगोदर पाठवून दिला की त्या रात्री गडावर बिबट्या आलेला आणि त्याच्या सर्चसाठी ते पोलीस त्या बिबट्याच्या मागे गेलेले आणि ते आम्हाला रात्री जवळजवळ 4:30 वाजता आम्हाला आडवे आलेले टॉर्च घेऊन, लांबच्या लांब. फक्त त्यांनी बघितलं आम्ही 6-7 जण आहे, ते दोघं होते, त्यामुळे ते परत गेलेले. ते मला स्ट्राईक झालं. म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. गप्प बसलो. साहेबांनी दाखवलं. साहेब म्हणले बघा बिबट्या आला रात्री आणि तुम्ही आणि तिथं आणि हे तिकडे गेलेले, त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि हे खरोबर बिबटा त्या दिवशी रात्री आला होता, ते काय खोटं बोलले नव्हते. साहेबांना मी एवढं सांगितलं. साहेब म्हटलं देवीचं नाव वाघजाई देवी आहे, गडाचे अधिपती आहे, प्रत्येक गडावरती देवी असते. वाघजाई देवीला आम्ही खालनं नेताना असं फील होत होतं, आम्ही ती टेकवत नेत होतो. एवढं उचलणं एका वेळेला शक्य नव्हतं. स्वतःच्या पायानं मला जाणवत होतं की देवी स्वतःच्या पायानं अशी चालत त्या ठिकाणावर जाऊन बसली आहे. तिच्या मनात होतं त्या दिवशी बसायचं. दुसरं, आम्हाला काय प्रॉब्लेम येऊ नये वरच्या पोलिसांचा, म्हणून तिनं म्हटलं 100% सर, म्हटलं हा तिनंच पाठवलेला आहे बिबट्या. त्याच्या मागावरती तुमचे पोलीस गेले, आम्हाला मार्ग करून दिला, आम्ही जागेवरती पोहोचलो. ही माझी भावना आहे. मला म्हणायला लागले तुम्ही फार भावनिक आहे. भावनिक नाही आहे म्हटलं, माझी श्रद्धा आहे म्हटलं, आढळ श्रद्धा आहे म्हटलं, आणि नेमकं असंच झालंय म्हटलं. साहेब ते बघितले वगैरे सगळं झालं, सगळ्यांचे नावं बिवं रेव्हिअर लिहून घेतलं, सगळा वृत्तांत लिहून घेतला आणि पास झाले. त्याच्यानंतर काय परत ऍक्शन झालेलं नाही. फक्त त्याचं प्राण प्रतिष्ठापना सोहळा अजून थांबलाय आमचा, कारण आता परवाच्या प्रकारामुळे रिस्ट्रिक्शन आहे. काडसिद्धेश्वर महाराजांची त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा झालंय, त्यांच्या हस्ते ते करायचं आमचं प्रयोजन आहे. ते पुढचं आमचं काम असेल. त्याच्या व्यतिरिक्त धार्मिक कार्य गडावरती चालू व्हावं. बऱ्याच वर्षापूर्वीपासून बंडादादा साळोखेंचे वडिलांनी सुरू केलेला महाशिवरात्रीचा उत्सव कित्येक वर्ष, जवळजवळ 35 to 38 इयर्स सलगपणे महाशिवरात्री फक्त विशाळगडावर चालते. हिंदू धर्माचा मोठा उत्सव. त्याच्या अनुषंगानं आम्ही वाटलं की आमच्या लोकांची पण वहिवाट चालू व्हायला पाहिजे, धार्मिक कार्य तर वरती झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं. 6 जूनच्या रायगडच्या धर्तीवरती आम्ही मोठा घाट घातला. आता 4 वर्ष कंप्लीट झाली. मयूरदादा स्वतः तिथे हजर असतात, बघितलं त्यांनी. त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करणं आणि रेग्युलर आपल्या ग्राउंड लेवलवरती कार्यक्रम करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. सगळी यंत्रणा तिथं करणं. त्या ठिकाणी 2 वेळेचा प्रसाद वगैरे केला जातो. 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. पावनखिंड पूजन असतं. त्या ठिकाणी मावळ्यांचे वंशज सुद्धा आपल्याकडे येतात, कारण आम्ही एक अजेंडा पाळलाय की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कुठलाही घ्यायचा नाहीये या कामामध्ये, फक्त ऐतिहासिकता. त्याच्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय मावळ्यांच्या वंशजांना. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंचे वंशज, हंबीरराव मोहित्यांचे वंशज, इरोजी इंदलकरांचे वंशज, बहिर्जी नायकांचे वंशज, रायाजी बांदलांचे वंशज, बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज, हे सगळे लोक त्यावेळेला कार्यक्रमाला असतात. दरवर्षी येतात. त्या ठिकाणी पूजा अर्चा होते, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, प्रात्यक्षिक वगैरे होतात, महाप्रसाद वगैरे होतो, पूजा अर्चा होती आणि चांगल्या रीतीनं तो सोहळा झालाय. आणि आता त्याला एवढं मोठं प्रस्थ आलंय की रायगड नंतर महाराष्ट्रात 2 नंबरचा विशाळगडवरचा राज्याभिषेक सोहळा, एवढं त्याचं आता प्रस्थ चांगलं झालंय. म्हणजे ठीक आहे ना की ते गोष्ट वाढायला लागली. उद्या आम्ही असू नसू, पण ती गोष्ट चालत राहणार, चालत राहायलाच पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांची मूर्ती गडावर कुठं नाही. हिंदूंची घरं आहेत, बाकीचे जाऊ दे. हिंदूंच्या एकाही घरात मी ऑब्झर्व केले, प्रत्येकाची घरं बघितलेत साधारण, कुणाच्याच घरात महाराजांचा साधा फोटो सुद्धा कोणी लावलेला नाहीये. किरकोळ हॉटेल्स पानपट्ट्या कोणी काढल्यात तर तिथं सुद्धा ते त्यांचंच ते दर्ग्याचं आणि ते WW मध्ये लिहिल्यासारखं ते लिहिलेली त्यांची वाक्य बिक्य लिहून हे बिझनेस करायला लागले. अरे काय कुठे गेलं, स्वतःच्या धर्माबद्दल कायच असतात मी आता बाळगलेलं नाही. ते स्वतःच्या तोंडानं आम्हाला सांगतात की आमचं रक्त हिरवं झालंय म्हणून इथं राहून गडावरती. ह्याला आता काय समजायचं, आता काय म्हणजे बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आम्ही किती काय करण्यात आलं, मग आम्ही ठरवलं आम्ही आपलं काम करायचं, बाजूला व्हायचं. ह्यांना काय सांगण्याच्या भरात पडण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं काम चालू आहे आणि अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. आता म्हणजे गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून हा अवेअरनेस होतोय, जाते माहिती. ऍक्च्युअली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक गडावरती खूप वेगळ्या गोष्टी चालल्यात, आपल्याला माहित नाहीत, नजरेआड आहेत. त्या ठिकाणी त्या लोकांना त्या गोष्टी फेस करायला लागतात.
पण हे संवर्धन झालं पाहिजे. झालं नाही तर पुढच्या पिढीला काहीच दिसणार नाही, काहीच सांगू शकणार नाही, आपण काहीच दाखवू शकणार नाही. आज जर आम्ही केलं, दाखवलं, राखलं तर त्यांना उद्या कळेल किंवा ते करायला मोटिवेशन त्यांना मिळेल आणि ते करतील. माझी विनंती फक्त एक, आम्ही काय मोठं काम करत नाहीये. प्रत्येकाला एक काम देवानच नेमून दिलेलं असते, ते काम प्रत्येक जण काय ना काय तर करत असतो. तसं आम्ही समजतोय की आमच्या वाट्याला हे शिवकार्य महाराजांनी आमच्या पदरात टाकलं, ते करायचं आम्हाला भाग्य मिळालं. नेटानं करायचा प्रयत्न करेल, जोपर्यंत श्वास आहे, जमते तोपर्यंत. पुढचं बाकी काय जशी ताकद मिळेल त्या पद्धतीनं. जास्त वेळ झालाय, म्हणजे बोलण्याच्या ओघात बोलण्यासारखं भरपूर आहे, अजून खूप सांगू शकतोय याच्या संदर्भात, पण जास्त नाही बोलत आणि थांबतो. आणि या ठिकाणी बोलवलं माझे सहकारी पदाधिकारी पण योगेश केरकर कार्यप्रमुख आहेत, आमच्या संघटनेचे सगळे पदाधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जे मानाचं स्थान या ठिकाणी या निमित्तानं आम्हाला या मंडळाच्या वतीनं जे दिलं गेलं, त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे पुणे एक वेळ आणि प्रमुख निमंत्रित या ठिकाणी जे आले त्या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या गोष्टीसाठी प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं, आपल्या जागेवर राहून ज्या पद्धतीनं आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण थोडंफार काहीतरी मदत, सहकार्य वेळोवेळी, याच किल्ल्यावरती नाही, कुठल्याही ठिकाणी म्हणजे शिवकार्यासाठी कोणत्याही स्वरूपात पुढं आपण जात राहावं, याच्यासाठी फक्त आवाहन करतो. जास्त बोलत नाही, थांबतो, मी रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.